आता ईर मधून मस्त बटन दाबू, पाणी काढू, पाणी पिऊ, 2-3 घोट, टेन्शन नाही झाला. मी असं आगाचा काम करता इमानदारी कन करा. तर भाई लोक, जान लोक, सगळे लोक आता पाहू शकता तुम्ही आमच्या वावरामध्ये कपाशी लावली आता. आणि कपाशीमध्ये अजून थोडंसं बाजरी पिऊन उकून गेली. हे बघा असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे हिंदीमधून ब्लॉग बनवला तर हिंदी मतलब म्हणजे तरी मतलब कारण हिंदीमध्ये सवय ना मला बनवायची, त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम होतो. काही प्रॉब्लेम नाही तरी बघू शकता तुम्ही. आपलं काहीच हे 6 एकर शेत आहे आणि तिकडं तिकडं 1.50 मतलब देखो. अरे म्हणजे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तरी 1.5 एकर आहे गाईच. आराडी हे 6 एकर 6.5 एकर है गाई है. और समोर बाबा देखो, और बैलों का मालक म्हणजे जे बैलांना करता आहे आता व करता येते. आणि थोडीशी अर्धी हिंदी अर्धी मराठी असा विषय होऊन राहिला आहे नाही. तर काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीने. ते कसं ना आपण जयगावची पोरं येतात, जळगावमध्ये कसा विषय थोडा वेगळा राहतो ना त्याच्यामुळे. आणि आता दुसरा मोबाईल बी घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये थंबनेल बनवायचं आहे आपल्याला. शुद्ध बी बोलतो का मी, पण मी प्युअर गावठी बरोबर पहिलेच सांगतोय. शुद्ध बी बोलतो मी का, आपण प्युअर गावठी माणूस आहे. पाहू शकता तुम्ही वावरच. त्या दिवशी तर काही आम्हाला हरण दिसले होते इकडे. तर त्या तिकडे म्हणजे पैत जात होत्या अशा क्योंकि उधर वो थोडा अरे देखो पास आला होतच चालय कारण होवायचे ना दादा. इकडे थोडे मोठे कपाशी उगली गाईच, पाहू शकता तुम्ही. आवरे तो आवाज देतोय काय काम आहे रे. हो बोला रहा है गाईस. पहा तो बोला होता मला. तर हे जे ना थोडा कॉमेडी सीन पण आहे, म्हणजे होऊन जातं, थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता. अरे इथं कपाशी उगली नाही का तू. अच्छा अरे बापरे पडला होता मी. इथं उगली आहे. हे लावणार नाही काय लावली यार. हे बघा इथे तर 2-2 झाडं बरोबर उगले. त्याच्यानंतर हे बघा इथे आता लावायची इथं होती त्यांना, पण बघा कुठे लावलेली डायरेक्ट. आणि इकडे तर कुठे मुठे लावलेली आहे. त्यांना पण थोडं वाटलं पाहिजे भाई काम करताना म्हणजे नेमबन करा. तुम्ही असं आगाचा काम करता इमानदारी कन करा. तर असा काही ना काही विषय पाहिजे ना. हे पहा आता अरे कुठे झाड उगलं यार, पाणी कुठून द्या आम्ही, म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे उकाय द्या काही आधी राहिलाय कालामध्ये आज सारखं काढून. आणि या मराठीतला ब्लॉग म्हणजे आज असाच बनवला मी ना, मन झाला म्हणून बुवा चला बनवून टाकू चला. काय बड़ा हरामी हो बेटा. पहिले साडी साडी उगून गेला. अरे बापरे हे पहा तुम्ही. हे पाठी अरे बाप 1 2 3 4 5 6 झाडं एका ठिकाणी. म्हणजे 10-15 किलो कपाशी एका झाडा 3 झाडांले 4-6 झाडांले. आणि हे गवत जे नाही काहीच प्रॉब्लेम देतं कपाशीले बहुतेक. किती मिनिटाचा झाला व्हिडिओ बापरे 3 मिनिटाचा. 3 मिनिटं आले मी बोलतोय काही का कट्टे तर काही विषय नाही. म्हणजे सवय पडी गेली आपल्याला डायरेक्ट. आता ईर मधून मस्त बटन दाबू, पाणी काढू, पाणी पिऊ, 2-3 घोट, टेन्शन नाही झाला. आणि कमेंटमध्ये सांगा काही तुपले ब्लॉग मराठीतले आवडता का हिंदीतले. पण मग आपण काय करायचं आता मराठीमधलं चॅनल वेगळं बनवायचं आहे. आता 2-2 ब्लॉग कंटिन्यू कसे करायचे झाला, एक हिंदीमधून एक मराठीमधून, हे सांगा. म्हणजे कसं करायला पाहिजे मी नाही. हे बघा तुम्ही ईर. हा म्हणजे मला माहिती तुम्ही बघितले असेल पण एकदा बघून घ्या तरी. इधर मच्छियाँ खूप आहे गाइस. तो मच्छी ना दिख रही है. ये देखो गाइस पानी कम हो गया क्योंकि क्या है पानी पहले बहुत ज़्यादा था. अरे बाबा कमी हो गया है गाइस. पा मेरे को आवाज़ दे रही क्या. नहीं मेरे को नहीं. हाँ हिंदी में म्हणजे हिंदी बोललाच मी तरी चालू करायला पाहिजे. आता इथून ऑफ आहे का ऑन इथे बघू द्या पहिले. ये ऑन आता झालं गाईज ऑन. आता पाणी प्यायचं आपल्याला. येऊ दे एकलो. ये बघा आलं पाणी इथं. फोकस बनवता गाईज. आता आलं पाणी बघा. मी पिऊन घेतो पहिले मग जाऊ तुम्हाला. झालं आपलं पाणी प्यायनं. तिथून बटन बंद करायचं पहिले. बाई हो गया ऑफ. ऑफ हुआ ना. हा तर इथून पण ही पिन काढायची आहे कारण ना लाग रहा बाबा. इथं सोलर आहे गाईज आहे. सोलर सिस्टीम. प्रॉब्लेम असा झाला की मी पाणी पोट भरून नाही पिलं कारण काय केव्हा ते औषधी वगैरे टाकलेली असते ना त्याच्यामुळे.
चला असं वेगळं वाटतंय कोणाला मराठीतून ब्लॉग बनवतो. हा एक कारलो पहिले असं वाटतं की पहिल्यांदा वाटत नाही पहिल्यांदा, पण बुवा हा वाटतं अशी थोडी वेगळी पेय बघा. या चालपूर लावला ना दिसला शिंदा पाहून घ्या वय विषय बरं. बापरे बाप उलटे शिरे झाड लावून टाकले काय माणसं आणले का बायानंतर काय माहिती. हे बाडी एकच झाड उगला ते तडी 6 उगेल होते ना आडी एक एकच उगेले. पैशाची कमी नाही बघायचं आपल्याकडे दुकान स्वतःचा आपला डायरेक्ट. हे बा का पाहिजे यार बाप ढग कवडे खाली दिसत रे हो च्या माय बाई. हे बघायच थोडे खाली दिसत ढग. बापरे जायची तयारी ती का काय झूम करून बघावं लागेल तिकडं. नाही बसलेले ती तिथं बसलेले तर जातील बहुतेक. हा नाही भोकर खाऊ आपण गाईस थोडी गाईस. बाबा आता कॉल आला होता इकडे म्हणे चाल म्हणे लवकर. चला मग जाऊया आपण आता घरी. भोकर आहे गाईस मस्त लागते खायला पण थोडी चिकट असते तोंडाला चिपकली बघा. कमेंटमध्ये खरंच सांगा की मराठीतून चांगली वाटतं का हिंदीमधूनच. मराठीचं एक नवीन चॅनल खोलू आपण. चला गाईस बाय बाय आजसाठी एवढंच.